हॅलो गाईज, मी आता आले ठाण्याला आणि आम्ही चाललोय कोकणात. तर आम्ही आता ठाण्यावरून तुतारीची ट्रेन पकडणार आहे. तर माझा भाऊ आहे, त्याने सकाळपासून लाईन लावली आहे इकडे. हा येतो. तर आमच्या बरोबर आहेत आई पप्पा पण माझे पप्पा आहेत. तर आता तर एवढी गर्दी दिसत नाहीये ट्रेनला. आमचा पहिला नंबर आहे. जनरल डब्यातून आम्ही जाणार आहे. तर माझ्या भावाने पहिला नंबरच लावलाय. सकाळपासून त्याने लावलाय नंबर. तर मी तुम्हाला दाखवते की ठाण्याला किती गर्दी आहे. सर्व रिझर्वेशन्स वालेच आहेत आणि इथून आमचा स्टार्ट होतो जनरल डबा विदाऊट तिकीट फुल टाइम पासून. इथून चालू होतं. तुम्हाला दाखवते की लाईनीमध्ये उभे आहेत लोक. ये माझ्या बरोबर. बापरे, माणसं बसलेली आहेत. कधीपासूनची आहे ती माणसं. एवढे खालच्या गावात त्यांना भेटेल काय बसायला. बापरे, खूप गर्दी आहे रे. म्हणून मला भीती वाटत होती. इथपर्यंत हे पुढचं पण आहे की नाही. सो एवढी गर्दी आहे. तर गाईज, आम्ही आता बॉटल घेतलेली आहे पाण्याची. तुतारी ट्रेनमध्ये हा बोलतो की ट्रेनमध्ये फेरीवाले चढत नाहीत रात्रीचे, त्यामुळे आत्ताच आम्ही घेतली आहे. तर तुम्हाला आता दाखवलं आहे की किती क्राऊड आहे आणि ठाण्यासाठी एकच डब्बा आहे. म्हणून तरी पण एवढा क्राऊड आहे, तर मला नाही वाटत की सगळ्यांना बसायला भेटेल. आम्हाला तर भेटेल. बघूया मग चढल्यानंतर की किती क्राऊड असणार आहे. लेट्स सी गाईज. मग पोलीस आले आणि आम्ही सर्व लाईनीमध्ये उभे राहिलो आणि मग आमची ट्रेन आली, तुतारी एक्सप्रेस. त्याच्यानंतर सर्व लाईनीमध्येच आम्ही चढलो. मी फर्स्ट टाईमच असा व्हिडिओ शूट करत होती, तर त्यामुळे मी थोडी घाबरली कारण चढताना फटाफट ते चढून देत होते, तर मला व्हिडिओ शूट करता आला नाही. पण त्याच्यानंतर सर्व आम्ही सेटल झालो. मग मी तुम्हाला दाखवते की किती गर्दी आहे ट्रेनमध्ये. तर हे बघा, खूप गर्दी होती ट्रेनमध्ये, पण आम्हाला बसायला जागा भेटलेली. गणपती बाप्पा मोरया. सगळं काय आणलंय, चपाती आणले, भात आणलंय. आई हाय कर. हाय, आम्ही आता जेवण जेवतो. भाजी सांगते का. आम्ही थोडं जेवलो, नंतर मग आम्ही झोपलो. ओके, गुड नाईट. आणि मग सकाळी आम्ही 6 वाजता आरवली रोडला उतरलो. ट्रेन टायमावर होती, सो त्यामुळे अंधार होता, पण खूप थोडी थंडी वाजत होती, पण मस्त झाला प्रवास. त्याच्यानंतर आम्ही ऑटो ऑलरेडी बुक केली होती. माझा भाऊच आहे जो गावी राहतो, तर त्याची ऑटो आहे. तर आम्ही त्याच्याच ऑटोमधून आम्ही घरी गेलो. तर मी मामाच्या गावी गेली होती पहिली, कारण त्यांच्याकडे पहिली पालखी येणार होती. तर त्यामुळे मी माझी मामाई, म्हणजे माझी मामाची आई, तिला मी मामाई बोलते, तर मामाईला आणि माझ्या मामाला मी सरप्राईज देणार होती. सो बघूया त्यांची रिॲक्शन. तर हे माझ्या मामाचं घर आहे, तर त्यांची रिॲक्शन बघा. मामा मामा मला माहित नाही